हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज गणेश चतुर्थी आहे. आज गणपती घरी येणार आहेत अँड सो हॅपी. तर आपण म्हणजे मी लवकर उठले, आता पप्पा पूजा करतात ते. आपण नाश्ता वगैरे आंघोळ सगळं करू आणि मग गणपती बाप्पाला आणायला जाऊ. त्यावर काय होतंय ते बघा. आय एम हॅपी गणेश चतुर्थी. बळच मध्ये मध्ये करायचं. अगं मी व्लॉग काढते. आमचे गणपती बाप्पा यायला लागले ते ऑन द वे. आणि मग मी आता इथं पावलं काढते. हे बघा, मी दारामध्ये हळद लावली अक्कीकडे. हे फुलं कसे वाटतात एक. हे बघा किती राडा झालाय. बघा बघा, मी पूजा केली. पावलं काढत होते पण माझ्या हाताने पावलंच निघली. हे बघा, आमचे गणपती बाप्पा बसणार. फक्त खेळ नाही माझी पहिली ठेव तिकडं. भिकारीच आहे ह्याला लागा मग छत्री घे याला. आतमध्ये वरती बसवायचा तो. स्वतः माझं रेडी झालंय. सॉरी का किचन दिसलं थोडं. ह्यांनी आता पोळ्या करते ते दोघी जणी. मम्मीने अर्धे केले ते पण मम्मीला आता बरं वाटत नाही, त्यामुळे मम्मी जाऊन झोपली. आता ह्यांनी करत नाही, मी चपाती करते. देवेनीला होत नाही म्हणून मी करते. देवेनीला होत नाही. चला आता आपल्या घरातली मंगलमूर्ती आणायला जायचं. आमच्या घरातली मोठी मूर्ती आणली आहे. आता मंगलमूर्ती जे विसर्जन करायची ना ते मूर्ती आणायला जायचंय. बघा आमचा गणपती. इथं गावराया बसणार आहेत, त्यामुळे हे असं आहे आमची मूर्ती. अजून ह्याला नकली लॅशेस लावायचे, ते अजून त्याला खूप छान करायचंय. मग तुम्हाला फायनल दाखवते. तर मी आता 1-2 रील बनवते. अँड माझी मम्मी बघा, थांबा, हे बघा झोपले. ती साडी घालणार आहे. त्यांचं होऊस तोपर्यंत आम्ही थांबलोय. बाकीचे सर्वांचे गणपती आणलेत, म्हणजे आमचं पण आलंय, बट छोटी मूर्ती राहिली ते घेऊन येऊ. आरती वगैरे करू, खूप काय काय करू आणि मग व्लॉग एंड करू. तर गाईस, माझ्या ह्या सिस्टरनी ना पापण्या गणपतीला उलट्या लावल्या होत्या. जसे आपल्या असतात तसं राहिलं आणि अपोजिट साईडला लावल्या. आता बघा आम्ही सरळ लावले, कसे दिसतात ग्लासेस. वाटते का नाही खरं खरं डोळ्यात. बघा आता आम्ही चाललो छोटी मूर्ती आणायला. छान दिसते बघा. माझ्या सिस्टरनी फेटा घातला. घरी घरी सगळं बनवलंय. घरी केलं घरी. माझ्या सिस्टरचे कपडे येऊ हत्तीचा पाय. चला जाऊ मंगलमूर्ती आणायला. गाईज, हा गणपती असला डेंजर दिसतो ना, भारी एक नंबर. आमचा गणपती इथून घेणार आहे आणि आमची मंगलमूर्ती आमचा बाबू घेणार आहे. चला, हे बघा ही घेतली मम्मी. ही आहे मग. हा टोचले का.
गाईज माझ्या पप्पांनी गणपती बघा किती मोठा बुकिंग केलाय. खूप छान आहे वाटते. हे पण बघा किती छान. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. रुमाल केवढा. नाही नाही लय मोठा गणपती बापरे. पटकन करून थांब की पहिला गणपती. विसर्जन करायला मंगल मूर्ती नाही. चला घरात. तारा पण वड. गणपती ठेवा तिथं. थांब दर्गा आणि इकडे जंगू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कुठून नेमकं चालायचं. घरातला गणपती आहे. हे बघा हे त्यांची पण हे घरातली मूर्ती आणि हे मंगल मूर्ती पण हे विसर्जन करणार आणि हे तसं ठेवणार आहे. बघा ह्यांचं डेकोरेशन छान. आणि ह्यांनी सगळेजण बघा किती राडा केलाय. आणि माझी बहीण खिडकीत बसली. हे बघा इकडे एक झोपली. सो तर गणपती बाप्पा आले अँड आल्यानंतर ना त्यांची आरती वगैरे केली तर तुम्ही बघितलंच असेल. अँड आता संध्याकाळ झाली आणि मी गणपती बाप्पा आले आरती वगैरे केली जेवली आणि डायरेक्टली झोपून गेले. ते आता उठले 8 वाजता. 8 म्हणजे पावणे 8 पर्यंत उठले मी. आणि मग आता मी गणपतीची म्हणजे पूजा वगैरे केली आहे. दिवा अगरबत्ती. सो तर अजून पुढे काय होईल माहित नाही. व्लॉग एंड वगैरे अँड बघू आमचा मंडळाचा गणपती. जर मला नाही का म्हणजे मंडळाचा गणपती आणताना जर व्हिडिओ जर काढायला भेटले तर मग मी त्याचं घेईल. नाही तर मग ब्लॉग मी डायरेक्टली एंड करेल. सो तर दुसरा ब्लॉग पण लवकर येणार आहे गौरीचा. तो पण ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.
मंडळाचा गणपती आणायला चाललोय बघा. सो तर गाईज आम्ही आलो. आम्हाला मंडळाची मूर्ती नाही मिळाली, सो दॅट्स वाय भाऊ आमच्या तिकडे गेले. त्याने आता माझ्या नानांचा बर्थडे. आम्ही आलो इथे. हे बघा माझे नाना तिथं बसले. ते दिसतं ते का त्यांचा गणपती. आमची काकू भांडी असते इकडे. बर्थडे करू आणि मग जाऊ. तर गाईज 2 मिनिटं राहिले ते बर्थडेला. हे बघा केक काढून ठेवलाय. आहो ह्यांचे आहो. आता 1 मिनिट. चला चला बर्थडे सेलिब्रेशन करून जाऊ. झोप लागली डोळे. ऍक्च्युली मी झोपले तरी पण झोप आली. गाईज मंडळाचा गणपती आमचा आला ना आमच्या नाना बाहेरच येत नाहीये. प्लॅन चॉपट व्हायला लागलाय. सगळेजण थांबले ते बघा. केक तसंच ठेवलाय. हॅपी बर्थडे हॅपी हलका बॉल केक आहे. ए बाजा बाजा. गाईज रातचे 1 वाजले. ते आमच्या घरातल्यांनी आम्हाला हाकलले. ह्यांच्या घरच्यांनी आणला घेतलंय पण आमच्या घरातल्यांनी हाकलून टाकलंय. विचारा काय खातात काय माहिती.